दिलेल्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरवल्या जातात. त्यामध्ये अंडरग्राउंड पार्किंग ही कामे कोणाला त्रयस्थ व्यक्तीला दिली, मेट्रोला दिली, अडाणीला दिली, अशा प्रकारच्या अफवा व्हॉट्सअपवरती पसरवल्या जात आहेत. ही जागा दीक्षाभूमीचीच आहे. अंडरग्राउंड पार्किंग सुद्धा ही दीक्षाभूमीचंच आहे. राहिला प्रश्न की बाबा ही दीक्षाभूमीची जी अंडर पार्किंग आहे त्याच्या स्टेबिलिटी बद्दल आणि त्याला परवानगी कोणी दिली. सर्वात महत्वाचं, परवानगी कोणी दिली म्हणजे संन्यासाच्या मागे सगळेजण लागलेत असं म्हणायला हरकत नाही. चोर हा शब्द मी वापरलेला नाही, वापरणार नाही, पण संन्यासाच्या मागे लागलेला आहे. आम्ही जेवढे काही सदस्य आहोत इथे बसलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे, दीक्षाभूमीचे, यांना आदरणीय भंतेजी आमच्या समितीचे अध्यक्ष या नागार्जुन सुरेश ससाई यांनी कोणताही अधिकार दिला नाही, किंबहुना तुमचे सगळे अधिकार काढले गेले असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. ते पत्र ज्याच्यामध्ये आमचे पूर्ण अधिकार जे काढलेले आहेत ते पत्र आम्ही तुमच्याकडे ठेवलं आहे. आणि हे जे अग्रीमेंट झालं अंडरग्राउंड पार्किंगचं, हे भंते ससे सुराई आणि फुलझिले साहेब यांनी ते अग्रीमेंट केलं. आज आम्हाला NITला पत्र लिहिण्याचा कोणताही अधिकार नाही. आज आम्ही पत्र लिहिलेलं आहे, जे पत्र आम्ही तुमच्याकडे दिलेलं आहे. आम्ही भंतेला पत्र लिहिलेलं आहे की त्यांनी NITकडे पत्र लिहावं आणि या अंडरग्राउंड जी पार्किंग आहे त्याबाबत माहिती काढा द्यावी. ही जी अंडरग्राउंड पार्किंग आहे याच्यामुळे बोधी वृक्षाला त्रास होणार नाही, स्तूपाला त्रास होणार नाही, याची संपूर्ण माहिती NIT चेअरमॅन कडून आदरणीय भंतेंनी काढावी, तज्ञ कमिटीकडून काढावी. आणि तो जो काही रिपोर्ट येईल तो रिपोर्ट आम्ही समाजाच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या इंजिनियर समोर ठेवणार, त्यांची अनुमती घेणार. थोडीसा जरी डाऊट आला, किंचित जरी डाऊट आला आणि जर स्तूपाला आम्हाला वाटलं की धोका होत आहे, बोधी वृक्षाला धोका होत आहे, आम्ही अंडरग्राउंड पार्किंग होऊ देणार नाही. हे आम्ही या सगळ्या सदस्यांच्या समोर तुम्हाला सांगतोय. आम्ही दीक्षाभूमीचे मालक नाही, आम्ही दीक्षाभूमीचे सेवक आहे. जनतेच्या भावनेशी खेळणार नाही. उद्या चालून जर जनतेला दुसरा निर्णय जरी घ्यायचा असेल तर आम्ही जनतेसोबत जाऊ, पण अधिकार आमच्याकडे नाही आहे. अधिकार जो आहे भंते अध्यक्ष यांच्याकडे आहे. तेव्हा तुम्ही आंदोलन जे करतायत, तुमचा जो रोष आहे, तुमचा जो राग आहे, तो आमच्याकडे न करता भंते ससे सुराई आणि त्यांच्या पाठीमागे जे कोणी आहे, जे पत्रव्यवहार, कारण की हे जे पत्र भंते ससे सुराईने लिहिलेलं आहे ते पत्र भंते ससे सुराई यांनी वाचून दाखवावं. ते वाचून दाखवू शकत नाही, त्यांना कोणतंही वाचता येत नाही. मग त्यांच्या मागचा सूत्रधार कोण आहे? त्या मागच्या सूत्रधाराला अगेन्स्ट आणि भंते ससे सुराई यांच्यावरती रोष करावा, आमच्यावरती करू नका. संन्यासांना पकडू नका, निर्दोषांना पकडू नका, अशा प्रकारचं आव्हान आज या पत्रकार परिषदेद्वारा मी आपल्या सर्वांकडे करत आहे. गवई साहेब, समितीमध्ये समन्वय नाहीये. यापूर्वी सुद्धा अध्यक्ष महोदय भंतेजींनी समितीच्या सदस्यांवरती आरोप केलेला होता. कसला आरोप केला सांगा? नाही केलेला होता पत्रकार परिषद. त्यांनी माझ्या काहीतरी खोटी स्वाक्षरी करून काहीतरी केलं आणि माझ्या विरोधात काही सदस्य असं ते बोललेत. एक तर तुम्ही हळू बोला आणि दुसरी गोष्ट, अशा प्रकारचं पत्र आम्हाला दाखवा. अशा प्रकारचं पत्र भंतेने आम्हाला दिलेलं आहे. खोट्या स्वाक्षऱ्याचं आमच्यापर्यंत आज पहिल्यांदा आलेलं आहे. परंतु भंते मेजॉरिटींना विश्वासात घेत नाही, हा महत्वाचा आहे. भंते एकटेच आहे, मेजॉरिटी इथे बसलेली आहे. मग मेजॉरिटी महत्वाची की लोकशाही महत्वाची? आणि खोट्या स्वाक्षऱ्याचं आम्हाला कोणते पत्र आलेलं नाही. तुम्ही सुद्धा समितीमध्ये आहात, तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे ते जे काम जे होते त्या संदर्भात? आम्ही नाराज आहोत.
आम्हाला NIT कडून पूर्ण खात्री पाहिजे, अन्यथा आम्हाला ते पार्किंग नको, आम्हाला सर्वांना नको आहे. जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा तुम्ही स्वतः हजर होता. कधी जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा तुम्ही स्वतः हजर होता. म्हणजे भाषण तुमची वाहवा केली होती, त्यात तुम्ही का विरोध केला नाही? ज्यानंतर त्याच्या खोलात जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही विरोध केला. जेव्हा खोलात जेव्हा कळलं आम्ही त्याच्या विरोधात आहोत. त्यावेळेस जर विचारायचं गेलं तर कोणीच विरोध केला नाही. हा प्रश्न आम्ही समाजाला विचारू शकतो. आज तर त्याला 3 महिने झाले, पण जेव्हा रोष होत आहे आम्ही आहोत, जनतेच्या बाजूने आहोत. मग तुम्ही तुमच्या सदस्य मिळून एक पत्रकार म्हणजे तशा पद्धतीचं पत्र त्या संबंधित त्या विभागाला का देत नाही? मग कारण की आमचे अधिकार काढले असते, ते पत्र मी तुम्हाला दिलेले आहे. कारण की जर मी NITला जर पत्र लिहिलं तर ते दुसऱ्या दिवशी पत्र लिहितील की आम्हाला काही अधिकार नाही. कारण की आमच्या दीक्षाभूमीवरती कोणताही धार्मिक कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त दुसरा कार्यक्रम होऊ नये अशा प्रकारचं मत आमचं असल्यामुळे आम्ही तिथे जो क्रिकेटचा जो शिकवण्याची अकॅडमी होती ती बंद केली. दुसऱ्या दिवशी पत्र बंदेने पाठवून दिलं की आम्हाला काही अधिकार नाही. मॅनेजमेंटमध्ये कित्येक दिवसापासून ती पोस्ट खाली आहे डायरेक्टरची. आम्ही पद नेमलं, मागासवर्गीयचा एक माणूस नेमला, लगेच बनतेने तिथे पत्र पाठवलं, यांना कोणताही अधिकार नाही. तेव्हा आज आम्ही जे बोलतोय, जे काही पत्रकारांनी सांगितलं किंवा ज्या पत्रकारांनी विचार केले की तुम्ही आज का बोलताय, आम्हाला घरच्या गोष्टी घरात ठेवायच्या होत्या, नंबर 1. आणि बनते हा देवासारखा असतो म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायचं नव्हतं. परंतु आज रोष एवढा आहे की आज आम्हाला बोलण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. बिलकुल नाही, तो प्रश्न आहे. मी बघा आनंद देकाटे साहेब, मी सुधीर फुलझेलेची व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवली की सुधीर फुलझेलेने म्हटलं आहे की याच्यामध्ये कसलाही धोका नाही आहे. सगळ्या इंजिनियरने याच्यामध्ये कबुली दिलेली आहे. जेव्हा आणि सुधीरच्या म्हणण्यावरती मी विश्वास ठेवलेला आहे. 7-12चा प्रश्न आहे तेही सुधीरच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवला आहे. पण जेव्हा रोष जास्त होत चाललेला आहे, आम्हाला NIT कडून परत एकदा लेखी हमी पाहिजे. नाही, त्या दिवशी तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा दाखवला, ऑडिओ वेगळा दाखवला, तो सुधीर फुलझेलेंचा व्हिडिओ दाखवला. मी काय डेव्हलपमेंट होत आहे आणि तुम्ही स्वतः बोलले त्या संदर्भात. डेव्हलपमेंट होत आहे ना, बिलकुल. पण प्रश्न एक बघा लोणारे साहेब, डेव्हलपमेंट हा होतच आहे, विकास होतच आहे. इथे विकासाला कुठे विरोध नाही आहे, फक्त अंडरग्राउंड कन्स्ट्रक्शनला विरोध होत आहे. विकास होणारच, आम्ही करणारच. विरोध फक्त अंडरग्राउंडला होत आहे. गवई साहेब, अध्यक्ष महोदय तुमचे ऐकत नाही, बरोबर आहे. शेवटी हा विषय तुम्हाला सोडवावा लागेल ना. आम्ही पत्र लिहिलं ना साहेब, पत्र दिलंय ना तुम्हाला. तुम्हाला अंडरग्राउंड पार्किंग नको आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात शंका आहे, अध्यक्ष महोदय ऐकत नाही. मग विषय कसा सॉल्व्ह होणार? आम्हाला आंदोलन करावं लागेल बनतेच्या विरोधात. एक मिनिट, हे जे नोटीस आहे तुम्हाला मिळाली, हे कोणत्या सभेसाठी नोटीस मिळाली? किंवा हे जे ते 2/6/2024 कशा संदर्भात तो आम्हाला त्यांनी एक पत्राचा एक नमुना दाखवला आहे. अशा प्रकारचे अनेक पत्र आहेत. फक्त आपण आज एक बाब समजून घ्या की आमचे अधिकार काढले गेलेले आहेत. आपण इथे वादविवाद करत नाहीये. तुम्ही त्याच मुद्द्यावर आले की तेच विचारून आले मला की तुमचे अधिकार कधी काढले आणि कशामुळे काढले? हे बघा, या माझ्यापूर्वी डॉक्टर सुधीर फुलझेले हे सचिव होते. डॉक्टर सुधीर फुलझेले यांनी राजीनामा दिल्यानंतर मला सचिवपद प्राप्त झालं. सुरुवातीचे 3-4 दिवस बनते माझ्यासोबत व्यवस्थित वागले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सचिव मानत नाही, माझ्याकडे मेजॉरिटी आहे आणि आजही जर काही त्रुटी असतील, त्यांना वाटत असेल की बाबा आज याच्याकडे मेजॉरिटी नाही, तर परत ते पत्र लिहून परत निवडणुका घेऊ शकतात. आज त्यांनी चॅरिटी कमिशनरची मदत घेतलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे. माझ्या सचिव पदाबद्दल त्यांनी तिथे तक्रार केलेली आहे. चालली आहे लढाई. आता स्मारक समितीचे खरे सचिव कोण? का चॅरिटीमध्ये हा वाद सुरू आहे? चॅरिटीमध्ये हा वाद सुरू आहेच. तुम्ही अधिकृत आहेत का? मग आता तुम्ही जे माहिती देताय, मी सचिव लिहितो आणि बनते सचिव अधिकृत चॅरिटीमध्ये परिशिष्ट अ आणि ब मध्ये तो चाललाय वाद.
तुम्ही लीगल सचिव समितीचे आहे. आम्ही चेंज रिपोर्ट टाकलेला आहे. चेंज रिपोर्टला आणि चेंज रिपोर्टला बंदेने विरोध केलेला आहे. तुमचं हे सचिव म्हणून जे वावरतं समाजात हे योग्य आहे का लीगली? आता जे कारण की यापूर्वी सुद्धा एकदा मेजॉरिटीनी सचिव पद लिहिलं, मेजॉरिटीनी सचिव पद एकदा नेमलं तर त्याप्रमाणे सगळे सचिव करत होते. आदरणीय सुधीर फुलझेले सुद्धा चॅरिटीनी परवानगी देण्याच्या पूर्वीच लिहित होते. त्या प्रकारे आम्ही चाललो आहे. आता जे पार्किंगचा विवाद सुरू आहे, तुमचं नेमकं मत काय आहे? विरोधात आहात? आम्ही विरोधात. आता जेव्हा सचिव पद सांगत आहात तुम्ही सचिव आहे किंवा जे मेजॉरिटी सचिव तुमचे अधिकारच गोठवलेले आहेत. तुम्ही आता हा वाद येण्याच्या आधीपर्यंत तुम्ही का चेक नाही केले की पार्किंग का दिलं, त्याच्यावर तुम्ही फेरविचार का नाही केले की पार्किंग का दिलं? आता जेव्हा वाद झाला तर तुम्ही येऊन का सांगता? बघा, मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे की समाजाच्या भावनेसोबत जावं लागतं. आज जर आम्हाला मुद्दा समजून घ्या, आपल्याला इथे वाद आणि विवाद करायचा नाही आहे. मुद्दा आहे भावनेचा. टेक्निकल गोष्टी आनंदजी डेकाटे साहेब, रवी साहेब संत म्हणजे पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण मी सांगतोय की टेक्निकल गोष्टी वेगळ्या आहेत आणि भावनात्मक वेगळ्या आहेत. उद्या टेक्निकली तज्ञांनी सांगितलं की या अंडरग्राउंड पार्किंगमुळे स्तूपाला धोका होणार नाही. तज्ञांनी सांगितलं बौद्ध वृक्षाला तोटा होणार नाही. पण जनतेच्या भावना जर वेगळ्या असतील तर मग आम्हाला थोडी भावनेचा विचार करावा लागेल. टेक्निकल पॉईंटचा विचार करता येईल. जनतेच्या भावना ह्या सुद्धा आहे साहेब. आमच्या व्हिडिओमध्ये लोकांनी म्हटलं की आमची जशी इच्छाभूमी आहे आम्हाला तशीच पाहिजे, आम्हाला विकास नको पाहिजे. तर मग ही भावना तुम्ही मान्य करणार काय? जो 200 करोडचा विकास होत आहे तो तुम्ही रद्द कराल काय? मग हे बघा, आणि समाज भावनात्मक दृष्टिकोन चालला तर समाजाचा जर तुम्ही सगळे भावना इच्छाभूमीचा विकास कसा होणार? दृष्टिकोन दिला पाहिजे की तार्किक पण असलं पाहिजे. बाबासाहेब सांगितलं त्याच्यामध्ये मध्यम मार्ग करावा लागेल. एक मिनिट, राजकारणासाठी तुम्ही या गोष्टी करा. आम्ही राजकारण लोकांच्या भावना आहेत म्हणून आम्ही आता समर्थन करतोय. टेक्निकल विषय जे असेल बौद्धिकशाला जे काही होणार धोका होणार नाही तरी आम्ही त्या लोकांच्या भावना आहे म्हणून आम्ही समर्थन करू. राजकारणाचा विषय आहे का तुमच्यासाठी? आमच्या राजकारणाचा बिलकुल विषय नाही. मध्यम मार्ग काढू. हे म्हणतात की पैसा वापस जाणार काय, तुम्ही म्हणता की भावना विचार कराल का. मध्यम मार्ग काढू की आम्ही जी प्रगती आहे तो विकास ठेवू. प्रॉब्लेम कुठे येतोय? अंडरग्राउंड पार्किंगचा येतोय. अंडरग्राउंड एक मिनिट मला कंप्लीट तर करू द्या. तुमचा मुद्दा झाला. गोष्ट अशी नाही तुम्ही फक्त फुलझेलेवर नाही ठेवू शकत. तुम्ही अगोदरपासून सदस्य आणि एक सन्मान्य सदस्य, तुम्हाला पूर्ण घडामोडी माहिती आहे त्याच्यातल्या. हे बघा, असं नाही म्हणू शकत तुम्ही की त्याच्यातलं काय झालं आम्हाला माहित नाही म्हणून, आणि मी त्यांनी म्हटलं म्हणून सांगितलं असं नाही म्हणू शकत. मी सदस्य अगोदरपासून आहात. आम्ही आहोत. आम्ही सगळे सदस्य आहोत. आम्ही सगळे सदस्य आहोत. आम्ही तुम्हाला परत तोच मुद्दा सांगतोय आणि परत तुम्ही तोच मुद्दा घेत आहे की टेक्निकली हे सगळं काही साऊंड आहे ते सांगतायत ना, पण भावनात्मक समाजाला ते नको आहे. समाजाला सांगा ना सर. आम्ही प्रयत्न करू. हे बघा, विरोध करता समाजाला काय जे गोष्टी चुकीच्या आहेत, दुष्प्रचार होत आहेत त्याला तुम्ही क्लिअर केलं पाहिजे. तुम्ही म्हणताय ते दुष्प्रचार तुम्ही त्याच्यावर आम्ही हे बघा 25 लोक म्हणजे समाज नाही. 50 लोक उभे होते. हे बघा, ठीक आहे. तुम्ही पत्रकार लोक आहात. आम्ही इथे सामाजिक लोक आहोत. इथे एका बाजूचे सुद्धा विचाराचे लोक राहतील, एका बाजूचे सुद्धा विचाराचे लोक राहतील. इतकी सोपी गोष्ट नाही आहे. कारण की म्हणजे आज जर कोणी एखाद्याने व्हॉट्सअपवरती की ही गोष्ट, किंवा एखाद्या पत्रकाराने सुद्धा मला सांगितलं कशाला की काही गोष्टी अंडरग्राऊंडच्या फेवरमध्ये पत्रकारांनी निघाली की लगेच सोडवू लागल्यात. सोपं नाही आहे. म्हणजे काही पत्रकार इथे बसले आहेत. एखाद्या पत्रकाराने पॉझिटिव्ह जर लिहिलं की अंडरग्राउंड पार्किंगची गरज आहे, लगेच ट्रोल झालं. समाजाचा विरोध तुम्हाला झेलायचा नाही म्हणून तुम्ही पार्किंगच्या समर्थनात उभे आहेत. बिलकुल असं म्हटलं नाही. हे बघा, एक्सेप्ट करतात ना ते विरोधात ते चालले आहेत त्यासाठी. हे बघा, फक्त तो ट्रोल नाही झालं पाहिजे म्हणून समिती जे आहे ते विरोधात आहे का पार्किंगच्या? आम्हाला सगळ्यात पहिले आम्ही जे सदस्य आहोत त्या सदस्यांना दोन्ही बाजून मांडावे लागेल. फार बरं झालं आपण प्रश्न विचारला. मी तुम्हालाच उत्तर देतो की ज्या ज्या लोकांनी याला विरोध केलेला आहे त्याला आज इथे विरोध झाला आहे हे मी त्यांना सांगतोय. तुमच्या एक मिनिट मला कंप्लीट करू द्या. आता आपण तर व्हॉट्सअपवरती पोहोचू शकत नाही.
परंतु दोन्ही बाजूचे लोक येत आहेत तेव्हा जे जे विरुद्ध लोक असतील जे जे विरुद्ध लोक असतील विरुद्ध विचाराचे की बाबा पॉझिटिव्ह विचाराचे सुद्धा लोक आहेत आम्ही प्रयत्न करू की जे अंडरग्राऊंड पार्किंगच्या बाजूने आहे त्यांनाही सोबत आणू जे अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधात आहे त्यांनाही आणू आणि सामोपचाराने हा निर्णय व्हावा आमची इच्छा आहे आम्ही ट्रोल होण्यासाठी भांडत नाही आमची एकच इच्छा आहे की दोन विचारामध्ये जे मतभेद आहे ते मतभेद हातापायला येता कामा नाही गवई साहेब समितीमध्ये गवई थांब मित्रा थांब गवई साहेब तुम्ही जे बोललात परंतु तुमच्या बोलण्यानं असं वाटतं की समितीमध्ये एक वेगळा एक वर्ग आहे लक्षात घ्या परंतु समाजामध्ये या संदर्भामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे तुम्ही हे दूर कसं करणार कसलं हे तुम्ही जे बोललात अध्यक्ष महोदयाच्या संदर्भामध्ये हे काही मी काय म्हणतो मी हे सांगतो आपल्यातर्फे पकडा भंतेजींना सांगा की मेजॉरिटीचा आदर करा लोकांचा आदर करा हे जे संकट आहे दीक्षाभूमी हे पवित्र ठिकाण आहे इथे चॅरिटीज कमिशनरकडे जाऊ नका मेजॉरिटीने काम करा अशा प्रकारचं आव्हान मी जनतेलाच करतोय की आज तुम्ही भंतेला सांगा की घरचं भांडण बाहेर जाऊ देऊ नका सर समितीचा विषय येतो तुमच्याकडे मेजॉरिटी आहे फक्त बघायला ठरावाने पास करा त्याच्या विरोधात करू त्याचा विचार चालला समितीचा वाद लोकांसमोर उभा करताय लोकांना त्यामध्ये समितीमध्ये कशी फूट पडलेली आहे लोकांसमोर या सगळ्या गोष्टी तुम्ही आणताय आणि समाजाला एक वेगळा समाज आपल्या वेगळ्या दिशेने आहे तुम्ही ते आपल्याला सांगताय तुमच्याकडे अधिकार आहे ना हक्कभंग ठराव आणण्याचा त्याच्यावर मागे जो आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा ते म्हणत होते की आम्ही ते म्हणते आहे म्हणून नाही घेतलंय पण जे तुम्हाला कामाचं हे बघा आम्ही आमच्या वकिलामार्फत आम्ही सगळं सुरू आहे तुम्हाला जर इतकं सोपं वाटत असेल तर तुमचा वकील द्या आम्ही लगेच करून आम्ही तयार आहोत नाही बिलकुल आम्ही तयार आहोत जे काय आम्ही नियमाने आम्ही करत आहोत ते आमचे वकिली करत आहे तुमच्याकडे असा खामकर काय आम्ही मेजॉरिटी दाखवतो मेजॉरिटीच्या सह्या दाखवतो पण तुमचा वकील जर 2 दिवसात करून देत असेल तर तुमच्या वकिला मार्फत करू आम्ही कोणा माझा प्रश्न असा आहे तुम्ही म्हटलं की टेक्निकल गोष्टी वेगळ्या असतात भावना गोष्टी वेगळ्या असतात समाजाच्या भावनिक गोष्टी अगर वेगळ्या जात असेल तर तुम्ही त्यांना टेक्निकल गोष्टी समजवण्यात का आम्ही प्रयत्न करू पण सगळ्यात पहिले तो सुरुवातच होऊ द्या पहिले तर भंतेला NITच्या चेअरमनला लेटर ते लिहू द्या सुरुवात तर होऊ द्या म्हणून मी जनतेला आवाहन करतो की भंतेकडे जा आमचे जे माजी सचिव आहेत सुधीर फुजेले त्यांच्याकडे जा NIT कडे पत्र लिहा परत एकदा रिचेक करा स्टेबिलिटी बरोबर आहे की नाही स्तूपाला त्रास होणार आहे की नाही वृद्धवृक्षाला होणार आहे की नाही इमोशनचा भावनाचा विचार आम्ही नंतर करू टेक्निकल गोष्टीचा नंतर करू सुरुवात पहिले होऊन जाऊ द्या का म्हणून बंदे लपले आहेत का म्हणून उत्तर देत नाही आहेत का म्हणून माजी सचिव लपले आहेत का म्हणून उत्तर देत नाही आहेत त्यांनी बाहेर यावं जनतेच्या समोर जावं आम्ही म्हणून का आम्ही का बाहेर जावं दुसरा प्रश्न सर माझा एक प्रश्न महत्वाचा की तुम्ही मागच्या प्रेसमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं आता तुम्ही म्हटलं की दीक्षाभूमी पावन भूमी पवित्र भूमी मी तुम्हाला मागच्या वेळेला प्रश्न विचारला होता की तिथला जो पवित्र भूमीतला जो मुरुम निघला हजारो ट्रक तो पुढे गेला कुठल्या कामामध्ये लागला आणि तुम्ही म्हटलं होतं की मी विचारून सांगतो तर आता त्याचं उत्तर देऊ शकता का कुठे गेला तुम्ही हजारो ट्रक मुरुम निघला पवित्र भूमीतला त्याचं उत्तर मुरुम अजूनही तिथेच आहे अजून पुढे गेलेला नाही गेला नाही याची माहिती काढतो मी गवई साहेब जनतेचा खूप मोठा एक प्रश्न आहे धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या दिवशी खूप भारी संख्यामध्ये ऑल इंडियामधून बाहेर पब्लिक येते ती जागा अपुरी पडते त्याच्यासाठी समितीने म्हटलं होतं की आम्ही बाजूच्या जागेची आम्ही डिमांड करत आहोत ती जागा आम्हाला मिळायला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न आला आणि मोठं आंदोलन नाही झालं का बरं नाही झालं आंदोलन बिलकुल याच्यासाठी आम्ही आंदोलन करू आणि जी जागा 4थ्या गेटच्या मागे जी कॉटन फेडरेशनची जागा आहे आणि उत्तरेकडे जी कृषी जागा आहे ती आम्ही पुढच्या म्हणजे आम्ही तात्काळ ते आणि पुढच्या प्रेसच्या पूर्वी त्याबद्दल आम्ही पाठपुरावा केला ही माहिती देऊ सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो नाही आहे आज जी पत्रकार परिषद जी झालेली आहे किंवा पत्रकार परिषद घेतलेली आहे कोणीतरी भंतेला हात जोडून सांगावं की बाहेर यावं वाद बाजूला ठेवावं NITला पत्र लिहावं परत एकदा स्टेबिलिटी चेक करावी हा महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्षांनी ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांनी जरी माझा अधिकार काढला असेल तर मी त्यांचा अधिकार अजून काढलेला नाही आहे त्यांच्याकडेच अधिकार आहे त्यांनी 1 मिनिट मला कंप्लीट करू द्या प्लीज त्यांनी जरी माझा अधिकार काढला तर मी त्यांचा अधिकार काढलेला नाही आहे तेव्हा त्यांनी कृपा करून बाहेर यावं आणि हा वाद मिटवावा
मध्यम मार्ग काढावा, टेक्निकल गोष्टी आणि भावनात्मक गोष्टी. गवई साहेब, अध्यक्ष म्हणून तुम्हाला भंतेजी हवेत की नकोत? काय चालतील, आम्हाला बिलकुल चालतील. त्यांना आम्ही नाही चालत तर आम्ही काय करू? आम्हाला ते चालतं. भंतेजींनी तुमचे अधिकार काढले आहेत का? बिलकुल काढले, पूर्णपणे अधिकार काढले. म्हणजे आम्ही आजपर्यंत जे काय म्हणजे आम्ही बरंच काय बोलू शकतो, पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलू शकतो. मी परत तुम्ही मला रिपीट करायला सांगू नका. मी तुम्हाला काय सांगायचं की आम्ही क्रिकेट अकॅडमी बंद केली. ऐकून घ्या साहेब, ऐकून तर घ्या. हा आपण इथे कशासाठी आलेलो आहोत तो मुद्दा महत्वाचा आहे का? आता हे क्रिकेट अकादमी वगैरे मुद्दा तुम्ही विचारलाय ना, मग आपण शेवटचं उत्तर देतो. आपण इथे कशासाठी आलो आहे? आम्ही यासाठी आलो आहे की तुम्हाला आमच्यावरती विश्वास नसेल, भंतेजींना नोका विश्वास ठेवू. त्यांना डॉक्टर राजेंद्र गवई सचिव पाहिजे नसतील, नोका सचिव ठेवू. परंतु आज जनता रस्त्यावरती आलेली आहे. कृपा करून NITला पत्र लिहा आणि स्टेबिलिटी बद्दल बोला आणि मार्ग काढ. बस, उद्देश संपला. गवई साहेब, हे जे प्रकरण घडत होतं ते या संदर्भामध्ये तुम्ही भंतेजींशी संवाद साधला होता का, संपर्क साधला होता का? त्यांचं उत्तर काय होतं? बिलकुल आम्ही ते फोनही घेत नाही. मग मी त्यांना व्हॉट्सअप केलं. त्या दिवशी जे मला वाटते 16 तारखेच्या मिटिंगला कोण कोण होतं इथलं यापैकी हजर होते नाही. आनंद डेकाटे साहेब होते, हे लोणारे साहेब होते. त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना बोलवलं आणि हे न आल्यामुळे आमचा असाही विचार झाला की आम्ही लोकांना फेसच नाही करावं. एक मिनिट, मला त्या दिवशी भंते न आल्यामुळे आमचा असाही विचार झाला की आम्ही जनतेला फेसच नाही करावं. तरी सुद्धा आम्ही फेस केलं. मूळ मुद्दा असा आहे, अधिकार त्यांनी आम्हाला दिलेला नाही, पण आम्ही त्यांना अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा सदुपयोग करावा आणि NIT सोबत वार्तालाप सुरू करावी, जनतेसोबत वार्तालाप सुरू करावी. बघा, समितीत तुम्ही आहात, अंतर्गत काय सुरू आहे हे आमच्यापेक्षा तुम्हाला सर्वाधिक जास्त माहिती आहे. पण तो हल्ली भंतेजीची प्रकृती अस्वस्थ आहे, तर काय भंतेजीला या संदर्भात निर्णय स्वतः घेता येतात का? तुमचं स्वतःचं काय? एक मिनिट म्हणजे भंतेची प्रकृती चांगली आहे. तुम्ही त्यांना कुठे बघितलं, कधी बघितलं मला माहित नाही. भंतेजी ठणठणीत आहेत, नियमित दीक्षाभूमीला येतात, दीक्षाभूमीला जातात. प्रश्न असा आहे, भंतेजींची तब्येत जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही राजीनामा द्या. भंतेजींचं मग तसं तर बरं बोलायचं झालं तर बरंच आहे. जे पत्र भंतेजी आम्हाला लिहितात, ते भंतेजी वाचू शकत नाही. मग भंतेजींना मराठी कळत नाही, भंतेजींना इंग्लिशही कळत नाही. मग विषय तर भरपूर आहेत ना. पण भंतेजींचे जेपर्यंत इच्छा आहे अध्यक्षपदासाठी, आम्ही त्यांचा विरोध करणार नाही. आम्हाला ते आदरणीय आहे. त्यांच्यासाठी आम्ही भले आदरणीय नसेल, आमच्यासाठी ते आदरणीय आहे. डॉक्टर साहेब, समितीच्या वादामध्ये दीक्षाभूमीचा विकास रखडेल का? बिलकुल. मी काय म्हणतो, हे जितकं आम्हाला समजायला पाहिजे तितकं भंतेजाला समजायला पाहिजे. भंतेला समजायला पाहिजे की ते बौद्ध गुरु आहेत, सन्मान्य व्यक्ती आहेत. आज त्यांनी मेजॉरिटीचा आदर केला पाहिजे. आणि मेजॉरिटी सुद्धा अशी तशी नाही. 11 पैकी 8 एका बाजूला, 3 एका दुसऱ्या बाजूला. स्पष्टच बोलायचं झालं तर 3 कोण? भंतेजी स्वतः, आनंद फुलझेले आणि सुधीर फुलझेले. बाकी 8ची मेजॉरिटी असताना, एवढी भक्कम मेजॉरिटी असताना भंतेजी त्याचा आदर करावा. त्यांच्या जिद्दीमुळे, त्यांच्या वागण्यामुळे दीक्षाभूमीचं नुकसान होत आहे. आता मागे भरती झाल्या, पदभरती झाल्या. भंतेजी कोणाला बसले नाही, कोणाला जीव दिलं नाही, स्वतः त्यांनी पदभरती केल्या. आता जर आम्ही विचारलं की त्यांना बायोलॉजीचं काय कळलं, आम्ही विचारू शकत नाही. पण ठीक आहे, आदर केला. त्यांना विचारलं तुम्ही केमिस्ट्रीची भरती केली, तुम्ही केमिस्ट्रीचं काय विचारलं, आम्ही विचारू शकत नाही. त्यांना जर विचारलं तुम्ही मॅथमॅटिक्सचा प्रोफेसर नेमणूक केला, तुम्ही मॅथमॅटिक्सचं काय विचारलं, आम्ही काय विचारू शकत नाही. आम्ही आदर करतोय. एकटेच होते म्हणजे मेन बिलकुल. आज तरी आम्हाला विद्यापीठाचे प्रतिनिधी होते, शासनाचे प्रतिनिधी होते. समितीचा कोणी नको काय तुम्हाला? नाही, तुम्हाला समितीचा कोणीच नको पाहिजे काय? नाही, समितीचा असलं पाहिजे ना. भंतेजींनी समितीला विश्वासात घेऊन काम केलं नाही असं म्हणण्यात? बिलकुल 100%, 1000%, 2000%. भंतेजीमुळे विकास थांबत आहे असा एक तर्फे असा समजून घ्यावं का? आम्हाला एवढं, भंतेजी आदरणीय आहेत. भंतेजीमुळे दीक्षाभूमीचे बरेचसे कामं अडलेले आहेत. दीक्षाभूमीमुळे आज बौद्ध धर्माच्या कामाच्या ऐवजी क्रिकेट अकॅडमीचं काम होत आहे. बौद्ध धर्मामुळे
आपल्या भंतेमुळे आपलं जे MBA आहे त्याचे डायरेक्टरचं पद रिक्त आहे. आमच्याकडे एक व्यवस्थित चांगला शिकलेला मागासवर्गीय डायरेक्टर पदासाठी लायबल कॅन्डिडेट आहे, आम्हाला भरता येत नाही आहे. असे अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टी आम्ही सांगू शकतो की भंतेजीमुळे केवळ विकासच नाही, दीक्षाभूमीचं आणि कॉलेजचं अनेक कामं अडलेले आहेत. त्यांनी आपला जो काय जिद्दपणा आहे तो सोडावा. काय त्यांच्या मनामध्ये कोणी पाप पेरला आहे आम्हाला माहीत नाही आहे. आम्हाला त्याच्याबद्दल आदरच आहे. ते स्वतः करतात की पाठीमागे कोणीतरी त्यांच्याकडून करून घेतात हे सुद्धा आम्हाला कळतं. त्याला शोधून काढा ना. आज तुम्हाला सापडलेला आहे. शोधून काढा गवई साहेब. तुम्हाला सापडलेला आहे ना, सांगा. गवई साहेब, तुम्ही बोलताना बोललात की जो निर्णय झालेले आहेत ते बहुमताने झालेले नाही आहे. बहुमते झाले आहेत ना. नाही, जो विकास कामाच्या संदर्भातला जो निर्णय आहे हा बहुमताने झालेला आहे का? बहुमताने. मग बाकी इतर सदस्यांनी मग हे त्यांनी जो घेतलेला निर्णय हा नियमात बसतो का? मग चॅरिटी कमिशनर जेव्हा हे बघा तारीख पे तारीख हे तर तुम्ही ऐकलंच असेल. सनी चॅरिटी कमिशनर टाकला आहे, लोन कडून आहे. तुम्ही विचारा ना चॅरिटी कमिशनरला आहे की नाही. वाद सुरू आहे आता. ते म्हणतात आम्हाला अधिकार नाही, संपला विषय. आता 1 जुलैला कमिटी वर्सेस म्हणजे दीक्षाभूमी कमिटी वर्सेस आंबेडकरी जनता असा सामना होणार आहे दीक्षाभूमी परिसरात. त्या सामना कसं फेस कराल तुम्ही? आता तो सामना भंतेजी रचेल, आम्ही सामना नाही करणार, संपला विषय. नाही पण तुम्हाला यावं लागेल तिथे. मग नाही, मग आम्ही काय म्हणून की जेव्हा आम्हाला अधिकार नाही तर आम्ही का समोर यावं हा विचार करावा लागेल. आपल्या सदस्यांनी 1 तारीख दिली होती, त्या गटगटे साहेब होते त्यावेळी. ठीक आहे, भंते त्यांनी म्हटलं भंतेजीचे बोलणं झालं नाही, तुम्ही 1 तारीख कशी दिली मग तुम्हाला? हे बघा, भंतेजींच्या अशा महत्वाच्या प्रश्नाच्या वेळेस वेळ घेण्याची गरजच नाही. अटीतेची वेळ आहे, तारीख देण्याची. एक मिनिट, काय हरकत आहे? बिलकुल, मी म्हणतो बरोबर दिला आहे. 10 दिवसाची वेळ आहे, सगळे कामं सोडून भंतेनी यावं, मी समर्थन करतोय. म्हणजे आम्ही कुठे निर्णय घेतोय? आम्ही सत्य तुम्ही बरोबर ऐकत नाही तर आम्ही काय करतो? आम्ही कुठे निर्णय घेतोय? आम्ही फक्त सत्यता सांगतोय तुमच्याकडे की आम्हाला अधिकार नाही आहे. संन्यासाला पकडू नका, निर्दोषाला पकडू नका, आम्हाला अधिकार नाही. जोपर्यंत भंतेजी होते नाही तेव्हा गटगटे साहेबांनी साहेबांनी लोकांना 1 तारीख दिली का दिली? बिलकुल दिली, कारण की लोकांना शांत करणं आवश्यक होतं आणि आम्ही भंतेजीला 1 तारखेपर्यंत आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू. आम्ही हिंमत हारणार नाही. आम्ही गेला एक पत्र लिहू की जरी आम्ही तुम्हाला विचारलं नाही तरी जनतेचा राग बघून आम्ही 1 तारीख दिलेली आहे, त्या तारखेला आपण हजर राहू. म्हणजे दिलं नाही, दीक्षाभूमीला हजर राहाल का? तुमची कमिटी राहील का? आम्ही राहू, पण आम्ही एकच सांगेल म्हणजे कसं आहे वातावरण सध्या आता म्हणजे आंबेडकरी जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. बिलकुल झालेला आहे. आणि त्या आक्रोशाच्या बळी आम्ही सुद्धा झालेलो आहोत, कारण आम्ही पॉझिटिव्ह चालवतो. बरोबर आहे. पण आम्हाला कसं आहे समाजासोबत जायचं आहे. माझा एक शेवटचा प्रश्न माझ्या शेवटचा प्रश्न आता की आता जे रोज तिथं आंदोलन होऊन राहिले तर तुम्ही तिथं रोज बसणार आहात का? आता रोज आमचे म्हणजे बघा समाजाच्या विषयावर आता तुम्ही ज्या विचारणार आहात कमिटीला तर ते रोज येऊन राहिले तर तुम्ही त्यांच्या बघा इथे कमिटी मेंबर्स बसलेले आहेत. रोज एक कमिटी मेंबर नेमू आम्ही तिथे. म्हणजे राहणार त्याच्या सपोर्टमध्ये कोणाच्या? जे आंदोलन बिलकुल. हे बघा आम्ही पहिलेही होतो, आजही आहे आणि उद्या राहणार. म्हणजे आम्हाला जरी अधिकार भंतेनी दिले नाही तरी आम्ही तिथे राहतोय आणि तुमच्या समोर येतोय. भंतेने जरी अधिकार दिले नाही तरी आम्ही 1 तारखेला तिकडे येतोय. भंतेने जरी आम्हाला अधिकार नाही दिले तरी आज आम्ही इथे येतोय. आंदोलन करून राहिले लोक त्यांचे जे आक्षेप आहे तुम्ही त्यांना समर्थन दिले कोणाला? अंतर्गत पार्टीच्या विषयावर तुम्ही त्यांना त्यांच्या मताशी सहमती दर्शवून भंतेजींनी क्लिअर करावं काय आहे असं तुमचं म्हणणं आहे. बिलकुल. ओके. नाही त्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे. आपली नाही. 1 मिनिट आनंद, प्रेस कॉन्फरन्स पूर्ण तुम्ही ऐकली नाही. प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुमची चर्चा झाली. पार्किंग असण्याच्या बाजूने काही लोक आहेत असं तुम्ही सांगितलं आणि पार्किंग नसल्याच्या बाजूनेही काही लोक आहेत. मध्यम मार्ग काढेल कमी आणि भंतेजींनी तो मार्ग काढावा अशी आमची इच्छा आहे. पुढे बोला. मी तोच विषय म्हणत आहोत की तुम्ही म्हणाले समाजाच्या जो मुद्दा आहे त्यांच्या आम्ही सपोर्ट करत आहोत. आमची ही शंका आहे तशी ती शंका दूर करावी. बरोबर आहे.
मुद्द्यावर जे आंदोलन करून राहिले त्यांच्या सपोर्ट मध्ये तुम्ही आहात का आंदोलनात? हे बघा, आम्ही मार्ग काढणारे आहोत. आंदोलन करणारे आणि आंदोलन दोन्ही आहेत ना. मग आंदोलन तर दोन्ही सुरू आहेत ना. एक तर बाजूनी आहे आणि एक तर विरुद्ध आहे. तुम्ही कोणत्या बाजूने आहेत तेच म्हणत आम्ही. हे बघा, मी मगाशीच सांगितलं. तुम्ही हा लेटर लिहिला, तुम्ही दिलेला लेटर आहे. नाही, आपलेच बोलले. तुम्ही समर्थनात म्हटलं आहे की आम्हाला त्याचे उत्तर पाहिजे. ओके, हो. ते उत्तर येतपर्यंत तुम्ही त्या आंदोलकांसोबत त्याच्या सपोर्ट मध्ये आंदोलनात उतरणार आहात का? बिलकुल 100% वेळ प्रसंग आला तर बनतेच्या घरी सुद्धा आंदोलन करायचं असेल त्यांनी तात्काळ NIT चेअरमनचा संपर्क करावा. म्हणजे इतिहासामध्ये दीक्षाभूमीच्या सचिवाने आपल्याच अध्यक्षाच्या विरुद्ध मोर्चा काढला, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये. म्हणजे तुम्ही सुरेश साहेब म्हणते तुमच्या म्हणजे निवासस्थानी सुद्धा जाऊ शकता. बिलकुल, कारण मार्ग जर काढत नसेल तर मार्ग तर निघाला पाहिजे. मोर्चा काढू शकता. काढू शकतो. सर, माझा शेवटचा प्रश्न बाकीचं माहिती. सगळे शेवटचे म्हणतात, शेवटचं होऊन जाऊ द्या. स्टेबिलिटी रिपोर्ट आल्यावर आपण जे स्टेबिलिटी रिपोर्ट त्या लोकांसमोर आली पाहिजे. आपण सदस्य, आपण सचिव आहात, ठीक आहे, लिगली असाल नसाल तो सेक्रेटरी पार्ट आहे. हा वाद कन्स्ट्रक्शन 6 महिन्यापासून सुरू झालेला आहे. तर स्टेबिलिटी रिपोर्ट साठी आपण गेले होते का? जेव्हा माहित आहे की लोकांचा असाही रोज राहू शकतो, तर समिती म्हणून आपण स्टेबिलिटी रिपोर्ट मागितली का? आता तुम्ही सगळे प्रेस कॉन्फरन्स ऐकले नाही तर मी काय करू? मी तुम्हाला एकच सांगितलं की जर मी गेलो तिथे तर माझ्या हाताने मी अपमान का करून घेऊ? कारण की विषय नाही आहे. NIT चेअरमन तुम्हाला स्टेबिलिटी होतं सामान्य आंदोलन कारण नाही देतात ते. तुम्ही ते सचिव आहात समितीचे, तुम्हाला दिली की स्टेबिलिटी होईल का, दीक्षाभूमीला त्याला क्षती पोहोचेल का, असं काही तुम्ही स्ट्रक्चर मागितलं का? तुमचे यापुढे काही झालं का? की फक्त आता लोकांना दाखवत आहे की आम्ही तुमच्यासोबत आहे, आंदोलन तुम्ही करा, मी आहोत तुमच्यासोबत. मी सचिव आहे, डॉक्टर राजेंद्र गवई आहे, नामांकित व्यक्ती आहे. ऑफ द रेकॉर्ड चर्चा झाली असतील, केले असतील, परंतु ऑन रेकॉर्ड मी करू शकत नाही. ऑफ द रेकॉर्ड चर्चेला महत्व नाही आहे, ऑन रेकॉर्ड चर्चेलाच महत्व आहे. ऑफ द रेकॉर्ड चर्चा झालेला आहे, ते स्टेबिलिटीज म्हणणार ना. NIT वाले तर स्टेबिलिटीज सांगतील ना. परंतु लेट इट गो ऑफिशियली, पत्र जाऊ द्या. काउंटर करण्यासाठी आपल्याला असं काही पुरावे आहेत का की यामुळे दीक्षाभूमीला क्षती पोहोचत आहे, बौद्ध वृक्षाला क्षती पोहोचत आहे, म्हणून आता मी आंदोलनात भूमिका घेत आहोत, असे आपल्याला काही पुरावा आहे का? तुमचे प्रश्नच मला बिलकुल समजत. मी काय म्हटलं की एक म्हणजे प्रश्नच मुळात मला समजत नाही की कधी कधी प्रश्न सुद्धा विचारताना कधी कधी प्रश्न नाही, कधी कधी प्रश्न सपोर्ट करू. पार्किंगमुळे दीक्षाभूमीला क्षती पोहोचत असेल किंवा बौद्ध वृक्षाला क्षती पोहोचत असेल तर आम्ही आंदोलनाचं पवित्रा घेऊ, पण त्या दीक्षाभूमीला क्षती पोहोचत आहे असा काही पुरावा देणारा असा काही डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहे का? अशी आपण मागणी केली का? काही आपल्या समाजाचे लोक, सिव्हिल इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, त्यांनी असं पुरावा तुम्हाला दिला आहे का की दीक्षाभूमीला क्षती पोहोचत आहे? पहिली गोष्ट, बाकी कन्स्ट्रक्शनची किंवा खोदकामाची जे आता जिथे आरोप लागलाय तर खोदकामामुळे जे आहे दीक्षाभूमीला क्षती पोहोचेल असा जे आहे त्यांचा समज होता. समज असेल, गैरसमज असेल. खोदकाम पूर्ण झालेलं आहे, ते कन्स्ट्रक्शनचं पार्ट चुकत झालाय, दीक्षाभूमीला क्षती पोहोचलेली नाही असा पुरावा तुम्ही देत आहात का समाजाला की दीक्षाभूमीला क्षती पोहोचली म्हणून आम्ही आंदोलनाला पवित्र केलं? फार सुंदर प्रश्न विचारलाय आणि याच्यानंतर मग आपण बंद करूया. जेव्हा माझा समाज विरोध जातो मला त्याच्या पुराव्याची गरज नाही. भावनात्मक उत्तर मी भावनात्मक उत्तर तुम्ही लोक आणि पुरावा आहे का तुमच्याकडे? ठीक आहे. माझ्या समाजाने प्रश्न विचारला, ठीक आहे, मी भावनात्मक बोललो, ठीक आहे, चला मी भावनात्मक मेजॉरिटी का प्रश्न यहाँ पर खड़ा किया हमारे सामने, दीक्षाभूमि स्मारक समिति का। मेरा आपसे ये प्रश्न नहीं पत्रकार असेल तर नाही, पण आपण शेवटचं करूया. म्हणजे कसं आहे की इथे म्हणून काय असते, विरोधाला विरोध म्हणून नको. शेवटचा समारोप करून द्या गवई साहेब, तुम्हीच करून द्या या संदर्भात. काय हे सगळं जे घडत आहे आता याचा समारोप तुम्ही कसं काय करणार? गवई साहेब, एक शेवट म्हणजे करून द्या. गवई साहेब, एक प्रश्न आहे, 1 जुलैला जर बनतेजी आले नाही तर तुम्ही त्यांच्या निवासस्थानी मोर्चा नेणार का? आंदोलन करणार का? एक स्पष्ट करून द्या, खतम करा. पत्रकार परिषदेत
मध्ये आलेल्या सगळ्यांचे आभार. समारोप करताना एवढं सांगतोय की मी मेजॉरिटीने निवडलेला सचिव आहे, परंतु आदरणीय भंते ससे सुराई हे मला सचिव मानायला तयार नाहीत आणि मी जे काही निर्णय घेतो, जे काही पत्र पाठवतो त्याच्या विरुद्ध ते पत्र पाठवतात. म्हणून मी NITला पत्र पाठवू शकत नाही. परंतु मी भंते यांना पत्र लिहिलं आहे, त्याच्यावरती सचिव म्हणूनच माझी सही आहे की बाबा तुम्ही लवकरात लवकर NITशी बोलून इकडच्या स्टेबिलिटीबद्दल, म्हणजे या अंडरग्राऊंड पार्किंगमुळे मोदी वृक्षाला त्रास होणार नाही, स्तूपाला त्रास होणार नाही, अशा प्रकारची माहिती घ्या. आणि ती माहिती मागासवर्गीयांच्या बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या इंजिनियरच्या समोर ठेवा. ती त्यांना एकदा पटली, आपण अंडरग्राऊंड पार्किंगबद्दल विचार करू. परत भावनात्मक विचार आहे, विचार करू. आणि जर त्याच्यावरती समजा स्टेबिलिटी असल्यानंतरही भावनेचा उद्रेक झाला, आम्हाला कठीणच आहे. आणि एक मिनिट सोपं नाही आहे. आम्ही त्यांच्या विरुद्ध काम करू आणि आम्ही मोर्चाही काढू, हे काढू. आणि मोर्चा मी कशाला, आपण सगळेच काढू ना. जेव्हा तुम्ही इतक्या तुम्ही इतक्या बेबीच्या तोरणापासून बोलता, तुम्ही सामील व्हा, आपण काढू मोर्चा. सर 7-12 दिशा म्हणजे नाव चढणार का? बरं एक मिनिट जाऊ द्या. एक शेवटचं करतो, तुम्ही समारोप करून घ्या. नाही हे झालं. माझं कसं म्हणण्याचा अर्थ आहे, सगळं अडलं आहे भंतेंच्या हातात. आमचं काय म्हणणं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. सगळं अडलं आहे भंतेंच्या हातात. आम्हाला सह्याचे अधिकार दिले नाही, आम्हाला त्याचं दुःख नाही. आम्हाला पदभरतीमध्ये विश्वासात घेतलं नाही, आम्हाला त्याचं दुःख नाही. आम्ही क्रिकेट ग्राउंडवरती, आपल्या दीक्षाभूमीच्या ग्राउंडवरती क्रिकेट बंद केली, त्यांनी परत सुरू केली, त्याचं दुःख आम्हाला नाही. परंतु याच्यामध्ये जिथे भावना लोकांच्या उसळलेल्या आहेत, तिथे त्या भंतेनी सगळा राग लोक बाजूला ठेवून, आपला इगो बाजूला ठेवून NITशी चर्चा करावी, आमच्याशी चर्चा करावी. आम्ही त्यांच्यासोबत आदराने चर्चा करू आणि मार्ग काढू. कुठेही आंदोलनासाठी, म्हणजे त्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी त्यांनी आम्हाला भाग पाडू नये, अशा प्रकारची विनंती करतो. जय भीम, जय भारत.